हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण एकाच वेळेला 3 अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत अगदी कमी वेळामध्ये आणि सविस्तरपणे। तर व्हिडिओला चला मग आता सुरुवात करूया। तर इथे बघा मेन जे ब्लाऊज पीस आहे ते मी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि 3 अस्तर मी इथे घेतलेला आहे। बघा 1 मीटरचं हे अस्तरचं पीस आहे। अस्तर हे फोल्ड आहे आणि फोल्ड बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे। ठीक आहे, सर्व मापी ही मी ब्लाऊजवरून काढून घेतलेली आहे कस्टमरची, ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत। ठीक आहे, तर इथे बघा दुसरं अस्तर मी टाकून घेतलेलं आहे। बघा फोल्ड बाजू जी आहे ना ती फोल्ड बाजूवरच ठेवायची आहे, म्हणजे बंद बाजूकडून, आणि व्यवस्थित हाताने प्रेस करायचे आहे बघा। किंवा मग टाचपीना सुद्धा तुम्ही अटॅच करू शकता। तर ते लक्षात ठेवायचं आहे, जी फोल्ड बाजू आहे ना ती फक्त कमी जास्त व्हायला नको, म्हणजे मागं पुढं व्हायला नको। तो कपडा तो व्यवस्थित एकावर एक यायला पाहिजे, अशा पद्धतीने ती घडी करायची तुम्हाला। ठीक आहे, तर बघा आता तिन्ही अस्तर मी असे ठेवून घेतलेला आहे एकावर एक, आणि खालचा जो कपडा आहे ना मागं पुढं तो आता आपण सरळ करून घेतलेला आहे बघा अस्तरचा। ठीक आहे, तर अगदी सविस्तरपणे आणि अगदी कमी वेळामध्ये आपण हे 3 ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। नवीन शिकत असाल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथे बघा आता उंची टाकून घेत आहोत, तर उंची ही बंद बाजूकडून टाकून घेत असतो आपण। तर उंची जी आहे कस्टमरची तयार उंची ती आहे 13.5, तर त्याच्यामध्ये 1 इंच आपण ॲड करून घेत असतो सिलाई मार्जिंगसाठी। ठीक आहे, तर 14.5 वरती मी मार्किंग करून घेतलेली आहे बघा। ठीक आहे, 14.5 वर मी मार्किंग करून घेतली, 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो सिलाई मार्जिंगसाठी या पद्धतीने बघा। तर हे गुढीपाडव्यासाठी आलेले ब्लाऊज होते आणि शिवून झाले, कस्टमरला खूप छान बसलेला आहे। याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तर तो सुद्धा भरपूर लोकांनी पसंत केलेला आहे, सगळ्यांना आवडलेला आहे। तर इथे बघा आता शोल्डर जे आहे ते मी घेतलेलं आहे 5.5 इंच, कारण गळा रुंदी 10.5 आहे, त्यामुळे मी इथे शोल्डर जे आहे ते घेतलेलं आहे 5.5 इंच। ठीक आहे, तर हे 38 साईजचं प्रिन्सेस ब्लाऊज आहे, तर इथे तुम्ही 5.25 ही शोल्डर ठेवू शकता, पण गळा किती रुंदीला आहे किंवा किती उंचीला आहे ते बघूनच आपण शोल्डर घेत असतो। ठीक आहे, तर इथे जे गळ्याची उंची आहे ती 10.5 आहे, म्हणून मी 5.5 हा शोल्डर घेतलेला आहे। ठीक आहे, तर आता इथे बघा जो मुंडा आहे तो आपण घेणार आहोत 6 इंच। ठीक आहे, इथे 6 इंच मी मुंडा घेतलेला आहे, 5.25 6 इंच आपण इथे 38 साईजसाठी घेऊ शकतो। त्यानंतर चेस्ट इथे लगेच टाकून घेणार आहोत 9.5 इंच। ठीक आहे, 9.5 वर मार्किंग केली आणि त्याच्या पुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत बघा। एकाच कस्टमरचे हे तिन्ही ब्लाऊज होते, म्हणून मी एकावर एक असे ठेवून आता आपण एकाच वेळेला ही कटिंग करणार आहोत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे अर्जंट ब्लाऊज आलं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। खाली बघा कमर घेतलेली आहे 33चा चौथा भाग, त्याच्या पुढे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी, आणि दोन्ही लाईन सरळ टाकून घेतल्या। अर्जंट जेव्हा ब्लाऊज आपल्याकडे येतात, जास्त ब्लाऊज असतात, तेव्हा मी या पद्धतीने कटिंग करते। तर इथे मुंड्याचा जो आकार आहे तो 1.5 इंचावर देऊन घेतलेला आहे। ठीक आहे, आता गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच मी घेतलेली आहे बघा। तर सगळ्यांनाच 2.5 इंच घ्यायची असं नाही, तर आपण 2, 2.25 आणि 2.5 अशा पद्धतीने घेत असतो। तर खालीसुद्धा मी 2.5 घेतली आणि या पद्धतीने गोल आकार देऊन घेणार आहोत बघा। तर 36 34 पर्यंत मी 2.5 घेते, त्याच्या खाली जर असेल माप तर मग 2.25 इंच गळा रुंदी मी घेत असते। ठीक आहे, खालचा कपडा हा मागं पुढं होता म्हणून मी तो कट करून घेतला। आता ही बॅकची तर आपली ड्राफ्टिंग झालेली आहे, ती आता आपण कटिंग करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने। ठीक आहे, तर अगदी सविस्तरपणे नवीन शिकत असाल तर नक्की शेवटपर्यंत बघा, अगदी सोपी पद्धत आहे। तर अगदी आपली 10 मिनिटामध्ये आपले हे 3 ब्लाऊज इथे कटिंग झालेले आहेत, तर नक्की तुम्ही या पद्धतीने कटिंग करा। तर इथे बॅक पार्ट आपली कटिंग झालेली आहे बघा। इथे आपल्याला कट मारून ठेवायचे आहे, कारण दुसऱ्या म्हणजे फ्रंट पार्टसाठी आपण आखून घेणार आहोत ते दुसऱ्या कपड्यावरती बघा अशा पद्धतीने। आता बॅक पार्ट मी दुसऱ्या जो कपडा आहे आपला दुसरा त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे बघा। ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला, कुठं ॲडजस्ट होतो तशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे, कारण बाहीसुद्धा आपल्याला इथं काढायची आहे, त्यामुळे या पद्धतीने बॅक पार्ट मी ठेवून घेतला आणि आहे तसंच आधी आपण तिथे आखून घेणार आहोत बघा। तर आहे तसंच मी आखून घेतलेला आहे बॅक पार्ट दुसऱ्या कपड्यावरती, आणि हा काढून घेणार आहोत। एकाच वेळेला आपण 3 ब्लाऊजची कटिंग करत आहोत बघा, आणि वरती 1 इंच खाली 1.5 इंच असं आपण फ्रंट पार्टमध्ये साईडनी वाढून घेत असतो प्रिन्सेस ब्लाऊजसाठी। तर खाली 1.5 इंच घेतलेला मी कपडा एक्स्ट्रा आणि वरती 1 इंच, या पद्धतीने ही लाईन सरळ अशी आखून घेतली। ठीक आहे, आता हा बॅक पार्टचा जो कपडा आहे आपला तो आपण काढून घेणार आहोत। ठीक आहे,
बघा आता या पद्धतीने आखून झालेलं आहे. ते 1.5 इंच आपण जे सिलाई मार्जिनसाठी घेत असतो तिथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता फ्रंट पार्टची आपण ड्राफ्टिंग इथे करून घेणार आहोत. तर गळारुंदी आहे तेवढीच ठेवायची आहे 2.5 इंच. तर गळारुंदी ही आपल्या आवडीनुसार असते. तुम्हाला आधीही सांगितलं आहे की जे एखाद्या कस्टमरचा जर गळा उतरत असेल शोल्डर, तर तेव्हा गळा तुम्हाला 2.25 ठेवायचा आहे. ठीक आहे, आता गळ्याची उंची मी घेत आहे इथे 6 इंच. तर गळा उंची जी आहे ती मी घेतलेली आहे 6 इंच आणि गोल आकार देऊन घेतला. त्यानंतर मुंड्याचा आकार इथे देऊन घेणार आहोत. तर मुंडा आहे तसंच आपल्याला ठेवायचा आहे 6 इंच. प्रिन्सेस आकार देण्यासाठी मी हे आखून घेत असते मुंडा, म्हणजे हे तुमच्या लक्षात यावे त्यासाठी. आणि 1/2 इंच खाली घेऊन जो मुंड्याचा आकार आहे फ्रंटचा तो आपण इथे देऊन घेणार आहोत. बघा, बॅकपेक्षा 1/2 इंचानी खाली घेतलेला आहे मुंडा आणि गोलसर आकार देऊन घेणार आहोत. तर हा मुंडाचा आकार आपण आतून देत असतो. ठीक आहे, आता इथे या साईडने आपल्याला बघा गळ्याच्या साईडनी 3.25 मी मार्किंग केलेली आहे. ठीक आहे, त्याच्या पुढं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत आणि शोल्डरपासून टेप पकडणार आहोत. तर हे सुद्धा आपण उंचीनुसार घेत असतो. ठीक आहे, तर तयार उंची जितकी आहे आपली 13.5 आहे, तर त्यानुसारच आपल्याला इथे टक्स पॉईंट काढायचा आहे. तर मी इथे घेत आहे 10.5 इंच. ठीक आहे, 10.5वर एक मार्किंग करून घेणार आहोत. तर हे गळारुंदी ब्लाऊजची उंची त्याच्यावरती आपलं हे टक्स पॉईंट असतो. ठीक आहे, आता जिथे आपण 3.25वर मार्किंग केलेली होती ना, ती लाईन आता वरच्या 10.5वर जी मार्किंग केली ती अशी सरळ आपण घेतली आणि इकडे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते सुद्धा लाईन मी 2 इंच वर घेऊन या पद्धतीने प्रिन्सेसचा आकार देऊन घेणार आहोत. बघा, असा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस ब्लाऊजसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर इथे आपली फ्रंट पार्टची सुद्धा ड्राफ्टिंग झालेली आहे. बघू शकता तुम्ही, अगदी 10 मिनिटामध्ये आपण ही 3 ब्लाऊजची कटिंग इथे करून घेत आहोत. आणि खाली 1/2 किंवा पाऊण इंच आपल्याला घ्यायचा आहे आणि गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे. जेव्हा आपण अटॅच करतो प्रिन्सेस ब्लाऊज त्यावेळेला काय होतो, हा टक्स जो आहे ना मधातला, तो टक्स कमी जास्त व्हायला नको जॉईंट करताना कपडा, म्हणून आपण तिथे खाली गोलसर आकार देतो. यामुळं काय होतं तर ते व्यवस्थित बसतो प्रिन्सेस ब्लाऊज. ठीक आहे, वर उचलला जात नाही. त्यामुळं आता इथे आपली ड्राफ्टिंग झालेली आहे प्रिन्सेस ब्लाऊजची. इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने गोल आकारामध्ये ते कट करायचं आहे आणि कस्टमरला खूप छान बसलेलं आहे हे ब्लाऊज. तर हे पाडव्यासाठी आणलेले ब्लाऊज होते, खूप छान बसले आहे त्यांना आणि त्यामुळेच मी तुमच्यासोबत हे शेअर करते. तर त्याच्या आधी मी तुम्हाला शॉर्टवरती हे व्हिडिओ टाकलेला आहे. तर हे बघा, हा 1.5 इंच कपडा आपण इथून कट करतो, म्हणून आपण साईडनी 1.5 इंच वाढवून घेत असतो प्रिन्सेस ब्लाऊजसाठी. नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली ही 3 ब्लाऊजची कटिंग इथे, म्हणजे 3 अस्तर जे आहेत ते कटिंग झालेले आहेत बघा 3 ब्लाऊजसाठी. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट आपले इथे कटिंग झालेले आहेत. ठीक आहे, आता अशाच पद्धतीने आपण जे मेन ब्लाऊज पीस आहे ते अस्तर ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तर आधी आपण आता जी बाहीची कटिंग आहे ते आधी करून घेते. ठीक आहे, हे बघा, इथे मी आता 2 ब्लाऊज जे आहेत ना त्याच्यावरती 2 बाह्यांची कटिंग मी इथे करत आहे आणि एक ब्लाऊज पीस मी साईडला ठेवून घेतलेला आहे, कारण ते 10 इंचाची बाही आपल्याला कटिंग करायची आहे, म्हणजे पप स्लीव्ज आपल्याला तिथे तयार करायचं आहे, म्हणून मी ते साईडला ठेवून घेतलं. इथे आपल्याला लहान स्लीव्जची कटिंग करायची आहे, म्हणजे 3.5 इंचाची, आणि जे पपची स्लीव्ज आहे ना ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बघा, आता खालचा कपडा हा मागं पुढं आहे म्हणून तो सरळ करून घेतला आणि हे बघा 3.5 आपल्याला तयार पाहिजे, 1/2 इंच आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतो असतो, म्हणून 4 वरती मी मार्किंग केली वरची बघा, आणि ही लाईनसुद्धा सरळ अशी आखून घेणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर कॅप फाईट आपण इथे देणार आहोत 2.25 इंचावरती, 1.5 किंवा 2.25 अशा पद्धतीने आपल्याला तिथे द्यायची आहे. ठीक आहे, आता काकीमधला भाग कोणाला जास्त लागतो आणि कोणाला कमी लागतो तशानुसार सुद्धा कॅप फाईट आपण देत असतो. ठीक आहे, तर मी आता इथे 2.25वर मार्किंग केली आणि ही लाईनसुद्धा कॅप फाईटची सरळ करून घेतली, म्हणजे मुंढ्याचा आकार आपण देत असतो ती लाईन. ठीक आहे, ती आता सरळ टाकून घेतली. आता बघा, जेव्हा आपण बाही कटिंग करतो ना तेव्हा आपल्या छातीचा चौथा भाग इथे घेत असतो घडीसाठी, पण हा कपडा कमी आहे त्यामुळं मग तिथे थोडासा कपडा आपल्याला हा जॉईंट करावा लागेल नंतर. ठीक आहे, तर मी आता आधी तुम्हाला आखून देते.
बघा आता खालचा जो दंडघेर आहे ना तो मी इथे टाकून घेतलेला आहे. कस्टमरचं ब्लाऊज होतं माझ्याकडे, तेच मी इथे ठेवून जो दंडघेर आहे तो टाकून घेतला. त्यानंतर इथे बॅक पार्ट घेणार आहोत आणि बॅक पार्टचा जो मुंडा आहे तो आपण मोजून घेणार आहोत. जे आपण नेहमीच बॅक पार्टचा मुंडा मोजून त्यानंतर बाहीचा जो मुंढ्याचा आकार आहे, बाहीचा म्हणजे कॅप फाईट, ते आपण टाकून घेत असतो. ठीक आहे, म्हणजे मुंढ्याचा आकार देत असतो. ठीक आहे, कॅप फाईटवरती. आता बघा वरती अर्धा इंच सोडला आणि मधातला जो गोलसर भाग आहे तो मोजून घेतला. जिथं आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, म्हणजे छातीचा चौथा भाग घेतलेला होता ना, तिथं आपण मार्किंग केलेली होती, तिथंपर्यंतच मोजायचा आहे. तर तो आलेला आहे आपला 8.5. ठीक आहे, 8.5 तो गोलसर भाग आलेला आहे, तो मी इथे टाकून घेते. तर इथे बघा मी आधी सांगितलं कपडा आपला कमी पडला, तर त्यामुळं इथे कपडा आपल्याला जॉईंट करावं लागेल. ठीक आहे, तर या पद्धतीने अशी मार्किंग करून घ्यायची आहे. इथे 1.5 इंच व्यवस्थित आहे, पण वरती जो आहे तो कपडा आपला कमी पडतो वरचा. ठीक आहे, आता मी बाहीचा आकार देऊन घेते आणि नंतर मग जेव्हा मी सिलाई करेन त्यावेळेला बाही जितका आपला कमी कपडा आहे ना तो कपडा मी तिथे जॉईंट करून घेणार आहे. ठीक आहे, हे बघा इथे आता फ्रंटचा जो आकार आहे तर आधी मी तुम्हाला दाखवते. बघा या पद्धतीने इथे आपल्याला हे जे कपडे आहेत ना ते मी 2 ब्लाऊजसाठी इथे तयार करून घेतले, म्हणजे 2 ब्लाऊजसाठी मी तिथे बाही कटिंग करत आहे. ठीक आहे, आता बघा अर्धा इंच खाली घेऊन मी जो फ्रंटचा आकार आहे तो इथे देऊन घेतला, पण तो मी इथे कट करणार नाही. आधी मी कपडा इथे साईडने जॉईंट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग फ्रंटचा जो आकार आहे तो कट करून घेणार आहे. आता इथे जे मेन ब्लाऊज पीस आहे ते मी इथे घेतलेलं आहे बघा, आणि मेन ब्लाऊज पीस जे आहे ना ते आपल्याला फोल्ड करून ठेवायचं आहे. बघा अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवलं आणि त्याच्यावरती जे अस्तरची जी कटिंग आहे ती आपल्याला ठेवायची आहे. तर एकच मी मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे, कारण एक एक करून आपल्याला घ्यायचं आहे. कारण सर्व जे ब्लाऊज पीस आहे मेन ते एकसारखे नसतात, कुठं कमी जास्त असते किंवा एखादा कपडा क्रॉसमध्ये सुद्धा असतो, म्हणून ते आपण एकाच वेळेला कटिंग करू शकत नाही. तर ते आपल्याला एक एक करूनच कटिंग करायची आहे. तरीसुद्धा आपली फक्त 10 ते 12 मिनटामध्ये आपली ही कटिंग झालेली आहे आणि 3 अस्तरचे ब्लाऊज आहे. तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. पण जेव्हा तुम्ही कटिंग करत असाल एकावर एक ठेवून तेव्हा टाचपिनांचा वापर करायचा आहे. पण मी इथे काही टाचपिनं वापरलं नाही, कारण मला याची सवय झालेली आहे त्यामुळं. पण तुम्ही नवीन शिकत असाल तर टाचपिनांचा नक्की वापर करायचा आहे, कारण कपडा कुठंही मागं पुढं व्हायला नको. ठीक आहे, आता इथे बघा मेन ब्लाऊज पीसची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे. ठीक आहे, तर याचेच आपल्याला पफ स्लीव्स तयार करायचे, त्यामुळे इथे मी स्लीव्ज कटिंग करत नाही आहे. ठीक आहे, याची सेपरेट मी तुम्हाला पफ स्लीव्स दाखवणार आहे, म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही. ठीक आहे, आता हे साईडला ठेवून घेतलं. आता हा दुसऱ्या कपड्यावर सुद्धा मी दुसरं जे अस्तर आहे ते ठेवून कट करून घेत आहे बघा. ठीक आहे, आता दुसरंसुद्धा आपलं इथे मेन ब्लाऊज पीस आहे ते कटिंग झालेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथे काही समजलं नसेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्की मला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या मापाचं कटिंग बघायचं आहे तेही सांगा, कारण मी इथे तर फक्त तुम्हाला जे कस्टमरचे ब्लाऊज माझ्याकडे येतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. याच्या व्यतिरिक्त मी कुठलेही कपडे आणून मी तुमच्यासोबत शेअर करत नाही. जे कस्टमरला बसतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे 3ही ब्लाऊज पीसचं आपली कटिंग झालेली आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करायचा आहे, कमेंट्स करून सांगायचं आहे,